संत तुकाराम महाराज म्हणतात, वृक्ष वल्ली आम्हा सोय रे वनचरे. तुम्हाला माहीत असेल की आता सध्या उन्हाळ्याची तीव्रता जी आहे ती खूप जाणवते आहे. तापमान इतकं भयंकर आहे की बाहेर पडणं देखील मुश्किल होत आहे. अशा वेळी मी एका झाडाच्या वृक्षछायेखाली बसलेलो आहे आणि अतिशय प्रसन्न इथं वाटत आहे, अतिशय थंड असं वाटत आहे. हे जे झाड आहे ते आजारडेक्टा इंडिका असं ज्याला म्हटलं जातं, कडुनिंबाचं झाड आहे. तुम्ही बघू शकता, हे कडुनिंबाचं झाड आहे. मला सांगायचं ह्यातून हेच होतं की आपण आता विकासाची गंगा सगळीकडे वाहत आहे. अशा वेळेस मोठमोठे हायवे होत आहेत, मोठमोठ्या ठिकाणी रेल्वेचे बांधकाम होत आहेत, मोठमोठे प्रोजेक्ट होत आहेत, मोठमोठ्या इंडस्ट्री होत आहेत. अशा वेळी आपण कोणताही निर्णय घेताना एक गव्हर्नमेंट म्हणून सगळ्या नियमांचं सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे. मोठमोठी वृक्ष तोडली जात आहेत. कितीतरी 300 400 वर्षापूर्वीचे वृक्ष जमीन उद्ध्वस्त होत आहे. अशा वेळी हे वाढणारं तापमान, वाढणारं ग्लोबल वॉर्मिंग, ह्याला आपण स्वतःच जबाबदार आहे. कुठेतरी एक जबाबदार नागरिक म्हणून आपण देखील सरकारला कुठेतरी प्रश्न विचारले पाहिजेत. आता तुम्ही बघितलं असेल की काही दिवसातच कुंभमेळा येत आहे, जो नाशिक येथे होणार आहे. ह्या नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळाव्यासाठी कितीतरी झाडं तोडली गेलेली आहेत. तुम्हाला माहीत असेल, साधू असतील, संत असतील, ह्यांच्या ज्या साधना झाल्या, ह्यांच्या ज्या तपस्या झाल्या, ह्या सगळ्या निसर्गाच्या सानिध्यात झाल्या. म्हणजे डोंगर असतील, नदी असतील, नाल्या असतील, नदी नाल्या असतील किंवा वृक्ष असतील, मोठे मोठे घनिष्ठ जंगल असतील, ह्या ठिकाणी त्यांनी त्यांचं जे अध्यात्मातलं सर्वोच्च उद्दिष्ट आहे ते उद्दिष्ट त्या ठिकाणी पूर्ण केलं. मात्र आता जो नाशिकमध्ये ज्या कुटी बनवल्या जाणार आहेत त्या कुटीसाठी कुठंतरी वृक्षतोड याचा घाट घातला जात आहे. अशा वेळेस आम्हाला खरंच म्हणजे आध्यात्मिकरित्या जे आम्ही वागतोय ते खरंच योग्य वाटतंय का? कारण संत तुकाराम म्हणतात, वृक्ष वल्ली आम्हा सोय रे वंचरे. म्हणजे वृक्षांना देखील एक चांगली उपमा संतांनी दिलेली आहेत आणि वृक्ष ही देखील आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. अशा वेळी वृक्ष तोडून होणारा कुंभमेळा खरंच ईश्वराला, भगवंताला आवडेल का? हाही कुठंतरी विचार करण्याची गोष्ट आहे. आता नवीन नवीन मार्ग होत असताना कोणतंच पूर्वनियोजन न करता डायरेक्ट वृक्ष जर जमीन उद्ध्वस्त होत असतील तर तुम्ही बघू शकता हा उन्हाळा किती भयंकर आहे. आता सावलीमुळे तुम्हाला दिसत नाही प्रॉपर, मात्र उन्हात जाणं किती कठीण आहे. AC चा तुम्ही वापर करता, तुम्ही महामार्गाने जात असताना एखाद्या झाडाखाली बसता, तिथं तुम्हाला शांत वाटतं. झाडाखाली बसताना तुम्ही विचार करता का की ज्या वृक्षाखाली आपण बसलेलो आहे त्याच वृक्षाच्या दुसऱ्या वृक्षाची आपण कधीतरी कत्तल केलेली आहे. त्यासाठी येणाऱ्या पावसाळ्यात वृक्ष लावा, वृक्ष वाढवा, शासनाला देखील जाब विचार